मी आज आपल्यासाठी रव्याच्या क्रिस्पी अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत. तेव्हा तुम्हीही तुमच्या मुलांसाठी अशाच पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी बनवून द्या. खूप छान झालेले आहे. ह्याचं सगळं प्रोसिजर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तर तुम्ही तिथलं नक्की वाचून बघा. इथे मी घेतलेला आहे बारीक रवा, कोथिंबीर, लसूण, मीठ, ओवा, जिरे आणि हिरवी मिरची. रवा चाळून घेऊयात. रव्यामध्ये 2 चमचे तेल घालावे व हातावर चोळून घ्यावा. त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेली मिरची, कोथिंबीर, ओवा, जिरे, मीठ टाकून थंड पाण्याने मळून घ्या. घट्ट असं मळून घ्यावे. अर्धा तास ते ठेवावे. छोटे छोटे गोळे करून घ्यावे किंवा पातळ चपातीपेक्षाही पातळ पोळ्या लाटून घ्यावे किंवा हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यावे. त्रिकोणी गोल आणि छोट्या छोट्या शंकरपाळ्याच्या शेपचे केले. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. To your breath fall. It's been too long now. I think that I want a second guess you, a second guess me, a second guess them. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. So come a little closer, but don't hold your breath. Silence in the background, violence in your eyes now. Remember that time you gave your heart to me. Remember that time when life was like a dream. You know what I know. You know what I know. I need to hold you close to me, to me, to me, to me, yeah. Life is our game that we play. I won't get away. We can find a safe place within our company. Within our company. Within our company. So come closer to me. Come a little closer. मुलांना जंक फूड खाण्याची खूप आवड आहे. जसे की चिप्स, नाचोस, कुरकुरे, व्हील्स वगैरे खातात. त्यापेक्षा आपण जर घरी बनवले रव्याचे नाचोसच्या शेपचे रव्याच्या पुऱ्या किंवा अशा गोल शेप किंवा छोटे छोटे शंकरपाळ्याचे शेपचे बनवले तर मुलांच्याही पोटात पौष्टिक जाईल आणि तेही खुश होतील की आपण नाचोस किंवा चिप्स खाल्लेत म्हणून. मी माझ्या मुलींसाठी नेहमी रव्याच्या पुऱ्या वगैरे बनवून ठेवत असते आणि त्याही आवडीने खातात. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी अशाच पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी बनवून द्या.